आल्यावर कसं वाटलं रंकाळा? भारी आहे, बघायला वगैरे मस्त आहे. लव्ह बर्ड आणि न्यूली मॅरिड कपलला आवडणारं रोमॅन्टिक आणि ऐतिहासिक वारसा असणारं हे ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव. माणुसकीची ओढ, काळजातलं बोल, नाद खुळा, लावीला असे हे माझं कोल्हापूर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलच्या नवीन एका व्हिडिओत. तर आज आपण जाणार आहे कोल्हापूरला रंकाळा तलावावर. जाऊया आणि बघूया रंकाळ्याचं सौंदर्य. मित्रांनो, मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं माझ्याकडे गाडी नाही, त्यामुळं 2-2.5 किलोमीटर चालत जाऊन बस पकडायची आणि मग तिथनं प्रवासाला जायचं पुढच्या कुठल्या. तर आता 2-2.5 किलोमीटर चालायचं आहे म्हणून प्रवास थांबवण्यापेक्षा आपली जिद्द सोडण्यापेक्षा की नाही ते करायचं. जिद्द ठेवायची मनात. कुठल्या पण गोष्टी असून दे, ट्रॅव्हलचा व्हिडिओ असून दे किंवा तुमचं कुठलं पण स्पोर्ट असून दे, जिद्द ठेवायची. जिद्द ठेवला की नाही सगळं पूर्ण होते. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही, म्हणून मी जिद्द सोडली. कारण मला माहिती आहे एक नाही एक दिवस तुम्हीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार, व्हिडिओ लाईक शेअर करणार. त्यामुळं मी आज सुटकान चाललोय एका नवीन प्रवासाला. आता जाणार आहे कोल्हापूरला. मी आता इथं फाट्यावर आलोय, बसची वाट बघावली. मला इथं थांबलोय आता. इथं फाट्यावर हीच बॉम्ब आहे. इथं बसा आली तरी एकदा थांबत नाहीत, कारण लाल बोर्डाच्या बसा इथं आधीमध्ये कुठे थांबत नाहीत. काळ्या बोर्डाची असली की नाही मग ती थांबत्या. अजून आलं नाही, आता बघूया किती दिवसात थांबायला लागते. मित्रांनो, आता बस मिळत झाली कोल्हापूरला. कारण बस लाल बोर्डाच्या थांबतच नाही तिथं मध्ये फाट्याला. मग आता एका पिकअपला हात केले. एका भावानं आपल्याला लिफ्ट दिल्या. तर यांचं नाव आहे अभिर. काय सबस्क्राईब करायचं सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू दादा. तर आता यांनी हातकलंगल्यात सोडणार आहेत आणि आता तिथनं हातकलंगल्यात ना कोल्हापूरला कसं पण बस मिळत्या. मित्रांनो, आपण आता हातकलंगले बस स्टँडवर आले. आता इथनं बस पकडून जायचं कोल्हापूरला. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय कोल्हापूर बस स्टँडवर. आता तिथं महामंडळ स्टँडवर उतरले. तिथनं आता रंकाळ्याला जायला सिटी बस स्टँडवर जायला पाहिजे. मग तिथनं रंकाळ्याची बस करायची. आता सिटी बस स्टँडला जाऊया. चला.
जवळजवळ अर्धा पाऊण तास झालाय थांबलोय इथं. अजून रंकाळा बस आली अजून किती वाट बघायला लागते कुणाला. फायनली मित्रांनो एवढ्या अडचणीनंतर तर रंकाळ्यावर पोहोचलोय आता. रंकाळा थोड्या वेळानं दाखवतो, पहिला अनेक काम आहे तिकडे जाऊया सांगतो इथं गेल्यावर. मित्रांनो आपण आता रंकाळा बघणारच आहे, तर त्याच्या आधी एक आपल्याला काम आहे, ते म्हणजे इथं रंकाळ्याजवळ एक ऑडिशन प्रॉब्लेम, त्याला ऑडिशन देऊया आणि मग रंकाळा तलाव बघूया. द हार्ट ऑफ कोल्हापूर, कोल्हापूरचं हृदय, कोल्हापूरची चौपाटी म्हणजेच रंकाळा. मित्रांनो आपण आता आलो रंकाळ्यावर. रंकाळ्याचं इथलं वातावरण एकदम एक नंबर आहे. रंकाळ्यावर तुम्ही कधीपासून येता? फर्स्ट टाइमच आलोय. मग आल्यावर कसं वाटलं रंकाळा? भारी आहे, बघायला वगैरे मस्त आहे. पर्यटन स्थळासाठी चांगला. हा चांगला आहे, मुलांना वगैरे खेळायला हा. वगैरे सगळं चांगलं आहे. थँक्यू. भावांना रंकाळ्यावर कधीपासून येत आहे? रंकाळ्यावर आल्यावर कसं वाटतंय? म्हणजे पहिल्यापेक्षा आता सगळं वेगळं केलं. संध्याकाळी वातावरण जास्त भारी दिसत असेल, लाईट चालायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात येतोय दिवस तो. थँक्यू भावाना. रंकाळ्यावर हे गाडा केव्हापासून घातला असतो? 1995. पहिलंचा रंकाळा आणि नंतर बदल झाल्यावर रंकाळा कसं फरक वाटतंय का नाही काय? हा. आणि संध्याकाळचं वातावरण कसं असतं इथं? गर्दी असते. बाहेरची लोक फिरायला येते तिकडं, म्हणजे चांगला तुमचा धंदा चालू आहे. हा हा. कोल्हापूरचा समुद्रकिनारा हे ऐकायला कसं एकदम भारी वाटते. खरं तर कोल्हापूरला समुद्र तर नाहीच, पण समुद्रकिनाऱ्याचं फील येणारं हे ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव. म्हणून याला कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह पण म्हणतात. मित्रांनो
कसलं भारी वाटायला माहिती आहे का इथं. एकदम असं मुंबईच्या चौपाटीवर गेल्यागत वाटायला. लय एक नंबर म्हणजे एक नंबर आहे. कधी तर खरोखर वेळ मिळाला तर इथं रंकाळ्यावर या आणि जास्त करून नाईटला यायचं, कारण लाईट बीट एकदम वातावरण इथं टाईट असते. खरंच यायचं. ज्यांना वाटतं खरंच एकदा तरी एकटा एकांतात शांत आणि मनाला समाधान वाटावं अशा ठिकाणी जाऊन बसा. या इथं मित्रांनो मंदिर आहे. खाली वर लिहिलेत त्यांनी, खाली मंदिर आहे, चपल बाहेर काढा म्हणून. ज्यांना वाटतं कधीतरी ती आणि मी अशा एखाद्या रोमॅन्टिक ठिकाणी जावं जिथं हातात हात घेऊन दुनियेची फिकर सोडून प्रेमाच्या गप्पा रंगवता यावं, त्यांनी खरंच रंकाळ्यावर येऊन बसावं. इथं फक्त प्रेमाच्या गोष्टी रंगत नाही, तर दोस्तीची दुनियादारी इथंच रंगते. फॅमिलीची गंमत जम्मत इथंच रमते आणि थकलेल्या जीवाला विसावा सुद्धा इथंच मिळतो. इतकंच नाही तर प्री वेडिंग शूट, फोटोचं क्लिक आणि इन्स्टाच्या रील्स सुद्धा इथंच बनतात. ह्याची सुंदरता सांगावी तेवढी कमीच आहे. पण इथं बघाय काय काय आहे. इथं बघाय तलावातला अथांग पसरलेलं पाणी, पाण्यात असणारं मंदिर आहे, पाण्यात असणारा संध्यामठ आहे, रंकाळ्याचा टॉवर आहे, महादेवाचं मंदिर आहे, हिरवीगार बाग आहे आणि रात्रीच्या अंधारात डोळ्याचं पांग फिरणारं नजारा आहे. वा, एका तलावाचं इतकं सौंदर्य. मग या सौंदर्याचा इतिहास काय? याचा इतिहास सुरू होतो करवीर निवासिनी अंबाबाईपासून. पुराण कथानुसार शंकराचा अवतार व सोनारी गावचे ग्रामदैवत काळभैरव हे शेषाची मुलगी जोगेश्वरीशी लग्न करण्यासाठी पाताळात जात होते. तेव्हा ते अंबाबाईला भेटायला, कारण पाताळात जाण्याचा रस्ता हा फक्त अंबाबाईला माहीत होता. काळभैरवाचा लग्नाचा उद्देश कळाल्यावर अंबाबाईने त्यांना घोडा आणण्यास सांगितले आणि रिंगणाचा डाव करायला सांगितले. घोड्याच्या टापाने जिथे भला मोठा खड्डा तयार झाला तिथूनच पाताळात जाऊन जोगेश्वरीशी लग्न करून परत आले आणि तिथून परत कोण पाताळात जाऊ नये म्हणून तो रस्ता काळभैरवाने बंद केला. मग कालांतराने त्या खड्ड्यात पाणी साठू लागले व त्याचं रूपांतर तलावात झालं. या तलावाजवळ रंगभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्याच्या नावावरूनच या तलावाचं नाव रंकाळा असं पडलं. या तलावाबद्दल आणखी एक आख्यायिका आहे. असं म्हटलं जातं की पूर्वी इथं एक मोठी दगडांची खण होती आणि या खणीतील दगड महालक्ष्मीचं मंदिर बांधायला वापरले. त्याचप्रमाणे राजा गंडरादित्यने जी 360 जैन मंदिर बांधली त्यांना सुद्धा इथूनच दगडांचा पुरवठा केला गेला. मग नंतर 8व्या किंवा 9व्या शतकात एक भूकंप झाल्यावर इथं पाणी साठलं आणि खणीचं रूपांतर तलावात झालं. या तलावात फिरण्यासाठी छोट्या छोट्या बोटी सुद्धा आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.